सगळ्यांसाठी एक म्हणा ना आपले प्रोडक्ट आवडला तांब्यावर स्प्रे मारला तो डायरेक्ट चमकला तर तो नक्की जा. हो मस्त. जो कोणी तिथे जाईल त्यांनी नक्की जा. मेहनत वाचेल ना तुमची, कारण आता दिवाळी बरीचशी साफसफाई मध्ये बरीचशी मेहनत तेनच जाते तांबा पितल्याची भांडी घासायला, आणि मेहनत जाईल आणि ते त्याची जी घसता रग येते ती दुसरे पण तुमची कमी होईल. तो प्रोडक्ट नक्की जा. आणि तो अनुभव चांदीचा अनुभवाचे बोल एक. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. हल्ली मध्ये एक दोन दिवस मध्ये ब्लॉग येत नाही आहेत. सो बरेच जणांच्या कमेंट्स आणि बरेच जणांच्या इंस्टाग्रामवर DMs येतात की रोज ब्लॉग टाकत जा. पण कधी काय होतं की दिवसभर मग कामं असतात, त्या कामांच्या मागे पण जातो, त्यामुळे मग ब्लॉग घ्यायला जमत नाही. आणि आता चारधामवरून आल्यापासून मध्येच बरं वाटतं, मध्येच खोकला जास्त होतो, कामं इकडे तिकडे जावं लागतात. आता पण मला गोडाऊनला जायचं आहे, गोडाऊनचं काम चालू आहे, मला तिकडेच चाललो आहे मी. पप्पा गेलेत सकाळीच, नंतर पप्पा कुठे बाहेर गेले. आता मी जाऊन येतो जरा, ते काम चालतं फक्त बघून यायचं आहे आणि तिथं लक्ष ठेवायचं आहे. सो चला तिकडे जातो. बाकी संध्याकाळी पण मला एक ठिकाणी जायचं आहे, रिव्हरवूड पार्क देसईला दिवाळी महोत्सव आहे. तिथे दिवाळीसाठी फराळ, गृहोपयोगी वस्तू वगैरे हे सगळं गृहोद्योगमधून बनवलेलं आहे महिला बचत गटांनी. सो तिकडे पण भेट देईन. चला आधी गोडाऊनला जातो. गोडाऊनचं काम आहे ते व्यवस्थित करून येऊया. तर चला काय, आता संध्याकाळ झाली आणि जाऊया घरी. आता घरी जाऊन पण लगेच तयारी करतो आणि इथे जातो देसईला. तिथे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दिवाळी महोत्सव आहे. गृहोद्योग करून महिला बचत गटवाल्यांकडून ते गृहोद्योगाचं हे महोत्सव आहे. तिकडे आपण भेट देऊया. रितू रोहिदास म्हात्रे खूप छान उपक्रम चालू केलेला आहे. आपण जाऊया तिकडे आणि त्यांच्या महोत्सवाला भेट देऊया. चला गाईस, मी रेडी झालो आणि कीर्तेश आणि साहिल सोबत लाजता कर दोघं. सो चलो आपण जाऊया आता देसईला डायरेक्ट. सर्वांना आता दिवाळी महोत्सव आहे. सो दिवाळीच्या फराळाचं वगैरे दिवाळीच्या सामानाचं ते महोत्सव आहे. चला जाऊया आपण आणि भेटूया सगळ्यांना. चला आम्ही निघालोय तर वेळेवर, पण ट्रॅफिक संडे असून आम्हाला वाटलं संडेला ट्रॅफिक नसेल. पूर्ण पॅक आहे आज पण बघा, कारण आमच्याकडे कंटेनर पलटी झाला होता. कसा पलटी झालेला तो, चालत जायला पण जागा नव्हती. झोपलेला कंटेनर बॅग रस्त्यानं आडवा. सो चला आता हळूहळू पोचू. आपल्याला त्रास होत नाही ना काही. सो चला आपण पोचलो आता इथे पहिलाच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण सर्व स्टॉल्सला भेट देऊ. त्याआधी आपण ऋतूला भेटू. ऋतू कशी आहेस? ऋतूने आयोजन केलेलं आहे याचं सगळ्याचं, आणि सोबत ताई आणि भाऊ असल्यावर काय अजून भरपूर कामं करू आपण. आता पुढे अजून होतच राहतील. हा पहिला आपला प्रयोग आहे. हा जर सक्सेस झाला तर आपण डिसेंबरला 2 महिन्यांनी अजून परत चालू करणार आहोत. अच्छा, सगळ्या महिला बचत गटांकडून सगळं हे आहे. आपण एक स्टॉलला भेट देऊया. हॅलो, कशा आहात? इथे रांगोळीचे कलर्स आहेत ना? अच्छा, रांगोळीचे कलर्स वगैरे आहेत इथे. आणि हे काय? टेबल मॅट. अच्छा, हा दुसरा स्टॉल आहे. इथे कंदील वगैरे आहेत. हॅलो, कशा आहात तुम्ही? एकादशी महिला बचत गट. कंटनी वगैरे पण आहेत आपल्याकडे. अच्छा, 1 ग्रॅम पॉलिशच्या. एक 1 ग्रॅम मध्ये का? 1 ग्रॅम मध्ये. आणि हँडमेड मंगलसूत्र आहेत, पूर्ण हँडमेड आहेत. अच्छा, हे बघा
ओके चालेल. चला शुभ दीपावली. तुम्हाला देखील. थँक्यू. हा तिसरा स्टॉल आता आणि इथे साड्या. हॅलो, कशा आहात तुम्ही? ते साड्या आहेत का? हो. चला. महिला सक्षमीकरणासाठी प्रयोग चालू आहेत. इथे पण ही सावित्री महिला बचत गट कुर्ती वगैरे आहेत. आपण सगळे स्टॉल्स बघूया काय काय आहेत इथे. वाव, रांगोलीचे पॅच आहेत. ओरिजिनल रांगोली ती. अच्छा. ओरिजिनल रांगोलीचे आहेत ना? ते हात संपले वाटते. ते आपण एक घेतला. ते मस्त ना, रांगोली काढायची मेहनतच नाही. जास्वंदीचे मस्त आहे. पूर्ण असे वेलच आहे, फक्त ठेवायचे. हा, अच्छा. छान आहे. शॉर्टकट काम आहे डायरेक्ट. शॉर्टकट काम आहे. असं कसं वेल नसतो ना कोणाला. हा. आणि इकडे पणत्या वगैरे दिवाळीचं भरपूर सामान आहे. दिवाळीचे आहे. चालेल. चला शुभ दीपावली. इथे काय? आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून पूर्ण बॉडी टेस्टिंग आहे. अच्छा. म्हणजे पूर्ण बॉडीचं चेकअप होणार. त्याच्यामध्ये मशीनमध्ये जे म्हणजे तुम्हाला सांगणार की किती विटॅमिन्स कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, हार्ट हेल्थ, बोन हेल्थ. अच्छा. ते सगळं. सो चला आपण आलो पुढच्या स्टॉलवर. आणि इथे काय आहे? काय काय? आयुर्वेदिक प्रोडक्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट. अच्छा. आणि साफसफाईचं क्लिअरचं सामान. हा, दिवाळीच्या साफसफाईसाठी जो सगळ्यात मेहनतीचं काम आहे त्यासाठी ही वस्तू आहेत. मिनिटामध्ये अच्छा. जसं चांदीची पट्टी पण असेल ना, हा. लगे एका सेकंदामध्ये चमकवतं. ते पण आहे. लिक्विड. अच्छा, लिक्विड आहेत का ते क्लिनिंगसाठी? चालेल चालेल. हे सगळं डेमो पण करून दाखवतो. केलं का त्यांच्याकडे रेट जास्त असतो ना, 200 हा. वगैरे. तर तुम्ही हे नेलं ना घरी बाटली, तर तुम्ही 20 एक वेळा साफ करणार त्याच्यामध्ये. जोपर्यंत हे काळं होत नाही ना तोपर्यंत हे काचेच्या आणि हे जर म्हणजे मूर्ती वगैरे असेल तर काचेच्या बाउलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बाउलमध्ये काढून आपण क्लीन करू शकतो. जशी चांदीची मूर्ती असते आपण. काय खरेदी? ते आपण एक डेमो बघूया. 1 मिनिटाचं हे. आणि थोडं ब्रशने वगैरे हे करून आपण करू शकतो. नंतर नॉर्मली जर एखादं अजून करायचं असेल फक्त ते डीप करून डीप ठेवायचं. करून ठेवायचं. हां, 1 मिनिट फक्त. लगेच स्वच्छ. अच्छा. जे सोनारा 100 रुपीज घेतो ते आपण ह्याच्यावर 20 वेळा वापरू शकतो. त्या 100 रुपीज वेस्ट करण्यापेक्षा. चालेल. बाकी ती होममेड प्रोडक्ट्स वगैरे पण आहेत. आयुर्वेदिक प्रोडक्ट. आयुर्वेदिक प्रोडक्ट दिवसभरामध्ये जे आपले यूज होतात ते. आणि कोलगेट पण चांगलं आहे. जसं अच्छा. आपल्या दातामध्ये दुखत असेल वगैरे. हां हां. चालेल चालेल. चला शुभ दीपावली. रिझल्ट हा बघू शकता. जसा आधीचा रिझल्ट आणि आताच. हां, फक्त डीप करूनच. हो हो डीप. चालेल चालेल. चला आपण आता वेलकम. आपण पुढच्या स्टॉलला ही वहिनीच आहे. सो हा साड्या येतात. साड्याने अजून काय आहे काय? ज्वेलरी वगैरे. मंगळसूत्र आहे. घेऊन ठेवतं नाही का? बाबा नको. अजून टाईम. काय नाही अजून. मग कशाला आता सुरकून घेऊ ना आपण. नको. तो आपण मग वहिनीच आहे ना, साड्या बिड्यां जाऊ टेन्शन नाही राहणार मग. चला इथे पुढे बघूया. इथे आहे दिवाळीचा फराळ. दिवाळीचा फराळ. काय काय आहे आपल्याकडे? मका चिवडा, अनारसे. चिवडा, अनारसा आहे, शंकरपाळी आहे, चकली आहे, बेसन लाडू, रव्याचे लाडू. हे सगळं होममेड आहे. माझा दरवर्षीचा बिझनेस आहे. दरवर्षी मी घरून करते. आता माझी जास्त सगळ्यांना माहिती होईल त्याच्यामुळे माझे जास्त होईल यावर्षी. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर बऱ्याच जणांना दिले, टेस्टला आवडलंय. तुम्ही पण टेस्ट करू शकता. हो हो. शंकरपाळी विकतो फक्त. आणि सांगा. खायचंच काम करायचं. हा, शंकरपाळी भारी आहे बा. हे कधीपासून बनवता तुम्ही? आता मला खूप वर्ष झाली.
मी रिव्हरमध्ये राहते. मी 25 वर्ष झाले रिव्हरमध्ये राहते. माझे मिस्टर याच रोडवर ॲक्सिडेंटनी गेले. तेव्हापासून माझा हा सगळा घरगुती व्यवसाय मी चालवते आणि त्याच्यावर मी लहानाची मोठी मुलं केली. सगळं सेटल आहे. नाही पण छान आहे, टेस्ट वगैरे छान आहे. कारण काहीतरी पाहिजे ना वेळून वळण आपल्याला. हो. आणि मला खूप ऑर्डर असतात दिवाळीला. अच्छा. सगळे आपल्या रिव्हरच्या वगैरे बनवतात. आता हे साबण माझे ठाणा, डोंबिवली, कल्याणपर्यंत गेले. हे साबण वगैरे तुम्हीच बनवता का? हो, मी बनवते सगळे. मी सगळे कोर्स केले दादा. 16 प्रकारचे मोदक करते. कंदी मोदक असतात, कंदी पेढे असतात. त्यांनी टेस्ट केले चांगले. मी त्यांना सांगितलंय बघलेच उद्घाटाला मला ऑर्डर द्यायची मोदकाची, पेढ्यांची काय असेल ते. हो. काय काय आहे ना, खूप नाही पण थोडे तरी द्या. आणि त्याला काही फराळ पाहिजे असेल तर इतर मला ऑर्डर करा, मी करून देईन. फक्त मला आधी सांगा 8 दिवस. सो इथे होममेड साबण आहेत. हे हा शॅम्पू आहे आपला, होममेड शॅम्पू आहे. मी घरी बनवते. आपल्या केसांवरती आहे. तर तुम्हीच बनवता का? हो. सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे सगळे. अच्छा. एकदम पाच झाले. फास्ट फूडचं सर्टिफिकेट पण आहे. ओके. सो इथे पंखा वगैरे आहेत. आणि हे काय उठणं? हा, उठ नाही. यांचं आपण आलो आता पुढच्या स्टॉलला. हॅलो, कशा आहात तुम्ही? मस्त. काय आहे आपल्याकडे? माझ्याकडे आहे कॉपर ब्रास क्लीनर आहे. हे बघ, पितळची भांडी, तांब्याची भांडी, तांबे पितळची भांडी 4 clean बाटल्या होतात घेतल्या. एकदम. अच्छा. हे बघा, असा स्प्रे मारायचा. हा नुसता स्प्रे मारला की लगेच क्लीन. हां, जास्त घासायचा टेन्शन नाही. घासायचं टेन्शन नाही, काही नाही. हे बघा, तांबे पितळची भांडी एकदम क्लीन होतात. ऑर्गॅनिक आहे. हात खराब होत नाही. पावडरने वगैरे आपले हात खराब होतात तर हात खराब होत नाही, इन्फेक्शन होत नाही, काळे होत नाही हात. अच्छा. आणि एकदम युजफुल आहे. आणि तुम्ही बनवता का? हां. अच्छा. चौथा बनवतो. आणि हे आहे पणत्या ठेवलेले आहे. हे आपण मिक्स कलर केलेले आहेत पूर्ण सगळं. अच्छा. आणि बांबूच्या बास्केट ह्या मार्केटमधले. चालेल चालेल. शुभ दीपावली. शुभ दीपावली. चला आपण पुढच्या स्टॉलला भेट देऊया. हॅलो, कशा आहात? नमस्कार. आमच्याकडे हे पुणे आणि नाशिकचे महिला उद्योगचे पापड आहेत. ते बस फ्लेवर्समध्ये जसं कुरडया, बटाट्याचे पापड, नाचणीचे पापड, खिचिया पापड असं. अच्छा. आणि त्याच्या व्यतिरिक्त मंचुरियन. अच्छा. हे पापड हे वगैरे सगळे आहेत. होममेडच आहेत. तुम्हीच बनवता का? नाही, आम्ही नाही. आमचं टायअप आहे त्यांच्यासोबत. आम्ही त्यांच्याकडून माल घेऊन इथे विकतो. हां हां, पण होममेड आहेत सगळं. होममेड. येस. चालेल चालेल, छान आहे. चला, शुभ दीपावली. तिकडे So, इकडे अच्छा, इकडे खाण्याचे स्टॉल आहेत का? हां. चला आपण आलो पुढच्या स्टॉलवर. आणि इथे दिवाळीपेक्षा थोडासा वेगळा मेन्यू आहे जो आपल्या घराघरात असतो आणि आपल्याला हवा हवासा असतो. असं आहे. हॅलो, कशा आहात सगळे? मस्त. काय आहे आपल्या स्टॉलवर तुम्हीच सांगा. बोंबलाची चटणी, चिकन टिक्का आहे, रोटी आहे, भाकर आहे, हां. दालमुंडी, ओदरी आहे, मांदिली फ्राय आहे, चना गार्लिंग आहे, सॅलड चला, आहे, आपला नॉनव्हेज वाला मेन्यू आहे. नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज वाला आणि आपला आगरी कोळी स्पेशल मेन्यू आहे सगळा. हे तुम्हीच बनवता का सगळं? आम्हीच बनवतो. आम्ही ऑर्डर पण घेतो. अच्छा. आणि पीस पण तळलेत चिकनचे. राईस पण आहे. राईस पण आहे. जिरा राईस आहे. अच्छा. सो इथे आपण आलो पुढच्या स्टॉलवर. इथे लोणचे आहेत. अच्छा. इथे लोणचे आहेत. हे घरगुती आहे. घरगुती आहे का हे पण? आणि काय काय आपल्याकडे? मुरंबा आहे, तिखट गोड, आंबा, लिंबू, मिरची. अच्छा, मिक्स लोणचं वगैरे आहे. आणि हे काय? अंडे उकडे है, ये चिकन मोमोस है, और ये पनीर फ्राई है, और ये चिकन का स्टीम है, और ये चिकन पटेवाला. अच्छा. सगळं घरगुती आहे. आणि दाखवा. चला आपण आलो आता पुढच्या स्टॉलवर. हॅलो, पापलेट, बोंबील, शुभ दीपावली. भाकरी, हे कोळंबी, चिकन ग्रेव्ही, चिकन बिर्याणी. अच्छा. हे पण सगळं होममेड? हा सगळं होममेड चुलीवरचं. अच्छा. भाकरी सगळं चुलीवरचं. चालेल. कुठल्या तुम्ही? वेतालपाडा. वेतालपाडा देसाई. हां. आणि ते तांबडीपाडा. चालेल. चला, शुभ दीपावली. थँक्यू. सगळे आलो पण पुढच्या स्टॉलवर. स्टॉल
पाण्याचा स्टॉल. हा, सगळ्यात महत्वाचा स्टॉल. चला आपण आलो आता पुढच्या स्टॉलला. आणि हॅलो, काय काय आपल्याकडे? चिकन किमा, चिकन बिर्याणी आणि दिवाळी फराळ. अच्छा, चिकन किमा, चिकन बिर्याणी आणि दिवाळी फराळ. दिवाळी फराळ या साईडला आहे. छान आहे, सगळे होममेड, सगळ्यांनी आपापल्या घरी बनवलेलं आहे, सगळं घरगुती आहे. हॅलो, कशा आहात? मस्त. लाडू पाहिजे का? लाडू पाहिजे? अच्छा, नाही कॅन्डल आहेत. लाडू पाहिजे का? चाय बिस्किट पण आहे. हे कॅन्डल्स आहेत. सेंटेड कॅन्डल सगळे फ्रेग्रन्स वाले. तुम्ही बनवता का? हो हो, होममेड आहेत सगळे. अच्छा, छान. कस्टमायझेबल हे पण कस्टमाइज करून मिळेल. हो, फ्रीज ठीक आहे. मॅग्नेट आहे. फ्रीज मॅग्नेट. फ्रीज. अच्छा, फ्रीज मॅग्नेट. काय ते? फ्रीजला लावतात ना. फ्रीज मॅग्नेट. वेगळे फोटोज वगैरे सगळे कस्टमाइज. मम्मीला बोलते खाते का? घे, तोंड गोड करून घ्या, तोंड गोड करून घ्या. आणि हे काय इथे? हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत. इथे बोर्ड लिहिले बघा. शेंगदाणे लाडू, नाचणीचे लाडू, हा, सगळे वेगवेगळे. शेव लाडू, डिंकाचे लाडू. तुम्ही बनवता का हे पण? हो हो, मी घरी बनवते स्वतः. अच्छा, हा, कधी लागलं तर ऑर्डर. नक्कीच नक्कीच. काही लागलं तर आम्ही ऋतूला कॉन्टॅक्ट करू. चालेल, चला, शुभ दीपावली. हो हो, तुम्हाला पण. थँक्यू. चला, आपण आलो आता पुढच्या स्टॉलला. हॅलो आई, कशा आहात? टेस्टिंगला घेत तुझे. मग मी खाल्लंय भरपेट म्हणून मी बोलली आता घरी जाशील तर पोट भरूनच जाशील. कुरकुरीत एकदम. चकली द्यायची ना. आहे चकली अजून. साहेब सगळे पाकिट घेऊन गेले. ते केक 2-2 असे सगळे मिळून पाकिट घेऊन गेले साहेबांनी. हा का? सो आत्ताच आपले आमदार राजेश मोरे साहेब आले होते. एक 5 मिनिटं, ते जाऊन 5 मिनिटात. हो, 5 मिनिटं झाले. त्यांनी सगळं घेऊन गेले इथूनच. चालेल, चला, शुभ दीपावली. छान आहे, चकली मस्त आहे, कुरकुरीत एकदम. आणि इकडे पुरणपोळी नको नको. चला, आपण आलो आता पुढच्या स्टॉलवर. हॅलो, कशा आहात तुम्ही? काय बनवलंय आपण? लाडू आहे. कसले लाडू आहे ते? कढीचे लाडू आहेत, डाळीच्या पिठाचे, चण्याच्या डाळी. अच्छा, आणि भजी आहे, मिक्स पालेभाज्यांची भजी. अच्छा, कांदा भजी आणि वडापाव. अच्छा, चालेल चालेल. ताट सुद्धा आहे का? हां, चालेल, चला, शुभ दीपावली. सो चला, आता आपण आलो पुढच्या स्टॉलवर. हॅलो, कशा आहात? काय काय आहे आपल्याकडे? अनारसे आहे, चिवडा आहे, शंकरपाळी आहे, चिरोडे आहेत काय? आणि पुरणपोळी आहे. चिरोडे. हे कशाचं असतं? मैद्याचे असतात. अच्छा, हां, ते गोड असतात. बरोबर. काय बोलतात त्याला? चिरोडे. अच्छा, तर हे तुम्हीच बनवलंय का सगळं? हो, सगळं होममेड आहे. अच्छा, चालेल. आणि इकडे तुम्ही काही ट्राय करू शकता. याला नूडल्स ट्राय करा. नूडल्स. पोट भरलेलं आहे. थोडीशी घ्या. चला, आपण नूडल्स ट्राय करून बघूया. तो पहिला वाला पिला का? नाही, तिकडे चालला होता. तुला कोणी विचारला? मी 4 वेळा पिलं म्हणून शकता. फुकट. नाही, काय नाही पण. चला, नूडल्स. ताई, मंचुरियन टोटल. नाही चालू त्याचं. ते छान होतं, पण नूडल्स टेस्ट केले आम्ही, छान होतं. थँक्यू. वेलकम. तिथे पुरणपोळी वगैरे आहे. चला, शुभ दीपावली. चला, आपण जाऊया आता पुढच्या स्टॉलवर. तुम्हाला द्या ना, तर मी बनवता फ्रेश. चला, इकडे आता इथे पाणीपुरी शेवपुरीचा स्टॉल आहे. कुठले तुम्ही? देसाई, पाटीलपाडा. अच्छा, इथे पाणीपुरी वगैरे आहे इथे. चलो, थँक्यू. शुभ दीपावली. तुम्हाला So, इथे लास्ट स्टॉल आहे कस्टर्डचा. हॅलो,
हा देतो जे मला तर रोहितच जाते. फ्रूट स्लाइड आहे का? अच्छा. रोहितच देत पैसे. ती बोलते पैसे दे, माझ्याला पैसे रोहितने ठेवून दिले. मी दे ना पैसे. रोहित दिले बोलते ठेवायला. मी देता पैसे बोललो देता. रोहितने ठेवायला दिलं आणि त्याच्याकडे बोलते. इथे आपल्या युट्यूब फॅमिलीची मेंबर भेटले. हॅलो, चला शुभ दीपावली. बाय बाय. सो इकडे आता आपले स्टॉल बघून झाले आणि आपण आलो ऑफिसच्या इथे आणि इथे कुठनं भरत घेतलाय. हे पण तुम्ही वाटता ना ऑर्डर? दिवाळीची तयारी पूर्ण अच्छा, ऑर्डर. याच्यामध्ये काय काय वाटतं तुम्ही याच्यामध्ये? पंत्या आणि मिठाई. चला आपण पण भरूया, थोडीशी मदत. कसं? 2 चमचे मागा. 1.5 चमचा 1.5 चमचा टाका. 1.5 चमचा. 1.5 चमचा. फुल आणि खा. एक फुल आणि का कसा माझा हात लागला म्हणजे काम चांगला होईल ना, एवढा ना. चालेल. आणि एक अर्धा द्या. बस ना. हो बस. पॅकिंग. बस नॉर्मल बरोबर. क्वांटिटी हा 15,000 भरायचे. 15,000 15,000. मी 15,000 वाटाल. हा 6,000 झाले. 15,000 मध्ये यो ज्याला येईल तो लक्की असेल. न बघता अंगाला खास नाही यावी लवलं. कुठनं पंत्या पण असतात ना. पंत्या मिठाई. चांगलं आहे दिवाळीसाठीचा. रिची मॅडम कडून भेट सर्वांना. कुठनं पंत्या आणि मिठाई. मिठाई कुठली माहिती आहे का? पाडवाची. अच्छा. रिची मॅडम ऋतू मॅडम कडून भेट आहे सर्वांना. छान आहे, मस्त चांगला उपक्रम आहे महिला सक्षमीकरणासाठी. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सो चला आपण निघूया आता आणि सगळ्यांना बाय बाय बोलूया. चलो बाय बाय. बाय जेडी. तर चला आता आम्ही निघालो. दिवाळी महोत्सव बघून छान होतं, सगळं घरगुती बनवलेलं होतं, बाहेरचं असं काही नाही. स्पेशली आपल्या आगरी पद्धतीचे दालमुंडी, चिकन, बोंबील, हो. एक नंबर. चला आता जाऊया घरी. आणि तो सगळ्यांसाठी एक म्हणा ना आपले प्रोडक्ट आवडला. तांब्यावर स्प्रे मारला हा तो डायरेक्ट चमकला. डायरेक्ट चमकला तर तो नक्की जा. हो मस्त जो होता. कोणी तिथे जाईल त्यांनी नक्की जा. मेहनत वाचेल ना तुमची. कारण आता दिवाळी बरीचशी साफसफाई मध्ये बरीचशी मेहनत तेनच जाते तांबा पितल्याची भांडी घासायला. आणि मेहनत जाईल आणि ते त्याची जी घसता घसता रग येते ती दुसरे पण तुमची कमी होईल. तो प्रोडक्ट नक्की जा. आणि तो यो अनुभव चांदीचा अनुभवाचे बोल. अनुभवाचे बोल. एक चांदीचा तो काला पडलेला क्लीन करायचा तो सिल्वर डिप पण भारी होता. हा तो पण भारी होता. तसंच सोन्याचा असतं एक बरा झाला असता. चलो डुबा या निकाला हे नाही निकला. चमकता एकदम. चला जाऊया आता. एक नंबर होता. लास्ट एक ये मला जाम पडला तो कस्टर्ड. हा तो पण जाम भारी होता. सगळ्यांनी नक्की भेट द्या. आणि आता हा जो हे होता प्रदर्शन होता दिवाळी महोत्सव तो डिसेंबर मध्ये पण असणार आहे. त्याचं पण माहिती आपल्याला मिळाली की मी तुम्हाला शेअर करेनच. सो ज्यांना आता व्हिजिट द्यायला नाही जमलं त्यांनी दिवाळीमध्ये याच्यामध्ये डिसेंबरमध्ये नक्की व्हिजिट द्या.